तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत एकूण 19 निर्णय झालेले आहेत। त्यापैकी 3 निर्णय असे आहेत ज्यासाठी अजित पवार यांनी पाठपुरावा केला होता। तर अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी पाठपुरावा केलेल्या निर्णयांसंदर्भात या बैठकीत चर्चा झाली। मंत्रिमंडळाचे कोणकोणते महत्त्वाचे निर्णय पाहूयात। जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून 15,000 कोटींचं कर्ज घेणार। कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारणार। पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना। इंदापूरमधील रत्नपुरी मळा येथील 1000 एकर जमीन MIDC मिळणार। माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान राबवणार, 81 कोटींची तरतूद। मुंबईच्या अंधेरीमध्ये टेनिस खेळाडूंसाठी केंद्र उभारणार। तिसऱ्या मुंबईसाठी भूसंपादन आणि भूवाटपाच्या धोरणास मान्यता। ईमेलद्वारे बजावण्यात आलेली नोटीसही कायदेशीर ठरणार। परभणी जिल्ह्यातील इंद्राणी सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य। राज्यात 11 अप्पर जिल्हाधिकारी पदांच्या निर्मितीस मान्यता। बारामती जिल्हा क्रीडा संकुलासाठी 75 कोटींच्या अंदाजपत्राला मान्यता। छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने जे विमानतळ नव्याने पुरंदर येथे होणार आहे त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिलेली आहे आणि त्याकरता जो काही निधी आहे तो निधी उभारण्याकरता देखील मान्यता दिलेली आहे। या संदर्भातली प्रोसेस आम्ही जवळपास अंतिम टप्प्यात आणलेली आहे आणि साधारणपणे 1 जून पर्यंत हे भूमी अधिग्रहण करावं असा आमचा प्रयत्न आहे।